नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई हा रमासाठी चहा घेतो आणि त्या म्हणजे चहावाल्या काकांना म्हणतो की भाऊ हो 2 टोस्ट पण सुद्धा घेतल्यावर का. तेव्हा आता तो गाडीजवळ येतो आणि रमाला म्हणतो की मॅडम हे टोस्ट घ्या आणि 2 टोस्टसुद्धा खा, चहासुद्धा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. त्यावर आता रमा म्हणते की अहो नाही, अहो माझं झालं, तुम्ही खा बरं. तेव्हा आता साई म्हणतो की का बरं आणि काय झालं तुम्हाला खाण्यासाठी, एका बिस्किटाने काय होणार आहे बरं तुम्ही, आणि तुम्ही तर असे काहीच खाऊ नाही राहिल्यात, त्यामुळे ते काही नाही, सगळं काही खाऊन घ्या बरं. त्यावर आता रमा म्हणते की अहो खरंच मला भूक नाही. साई म्हणतो की हे बघा मॅडम, अहो पण मला भूक आहे ना, आणि हे बघा माझा एक नियम आहे, समोरचा माणूस जर काही खात नसेल तोपर्यंत मी सुद्धा काहीच खात नाही. त्यावर आता रमा म्हणते की अहो काय चाललं तुमचं, मी तुम्हाला सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. अहो जर तुम्हाला भूक असेल तर तुम्ही खा ना, हट्टीपणा कशाला करतात. साई म्हणतो की अरे बापरे, तुम्ही मला हट्टी म्हणतात, मग तुम्ही कोण बरं, गाडीच्या डिक्कीत बसून प्रवास केला, तुम्हाला त्रास नाही झाला का. साई म्हणतो की खाऊन घ्या बरं, सकाळपासून काहीच खाल्लेले नाही, त्यामुळे तेवढं चहा आणि ते बिस्किट खाऊन घ्या, काही बोलू सुद्धा नका, खाऊन घ्या अगोदर. त्यावर आता रमा इकडे तिकडे पाहते आणि साईला म्हणते की हे बघा मला हे खूप असं ओळखीचं वाटतं, म्हणून या अगोदर आपण कधी इकडे आलो होतो का. तेव्हा आता साई म्हणतो की अहो तुम्ही पुण्याचेच तर आहात ना. तर पुण्याच्या म्हटल्यानंतर रमाला धक्का बसतो. रमा साईला विचारते की काय म्हणतात तुम्ही, मी पुण्याची आहे म्हणजे मी इथे राहायचे, माझे आई वडील इथे राहायचे का. तेव्हा साई परत स्वतःला अगदी शांत करतो. मॅडम जाऊन द्या तो विषय, उगाच तुम्हाला स्वतःलाच त्रास होईल, म्हणून साई पुन्हा आता बोलायचं थांबतो. त्यावर आता रमा विचार करते आणि साईला म्हणते की तुम्ही नक्की माझ्यापासून काहीतरी लपवता का. त्यावर आता साई हसून म्हणतो की अहो मॅडम मी कशाला काही लपवू, अहो मॅडम तुम्हालाच तुमचं जे काही आहे ते आठवते आणि तुम्ही हे सर्व म्हणतात. बरं चला बरं, मला एक पार्सल पोहोचायचं आहे, ते पार्सल आपण पोहोच करूयात आणि लगेच आपण आता जाण्यासाठी निघूया, आणि तोपर्यंत आता हे राहिलेलं खाऊन घ्या, तो चहा पिऊन घ्या. तेव्हा आता रमा इकडे तिकडे पाहते आणि साईकडे सुद्धा पाहत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा ऑफिसला जायला निघतो आणि तेवढ्यात अभि बाहेरून धावत येतो आणि अक्षयला म्हणतो की अरे ऐक ना, अरे तुला बरं नाही, मग कशाला तो ऑफिसला जातो आज. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे मला लागेल कारण माझी महत्वाची मीटिंग आहे. त्यावर आता अभि म्हणतो की अरे पण तुला बरे नाही, तू एक दिवस तरी आराम कर. तर अक्षय म्हणतो की नाही रे, अरे मीटिंगच इतकी महत्वाची आहे त्यामुळे मला जावंच लागेल. त्यावर आता अभि म्हणतो की अरे आजी आणि रमा गेलेल्या आहेत, ते बघून घेतील काय करायचे ते. तर अक्षय म्हणतो की अरे तोच तर प्रॉब्लेम आहे, अरे आजी आणि रमा गेल्या म्हणूनच प्रॉब्लेम आहे ना. तर लगेच अभि म्हणतो की अरे आजीचा सुद्धा बिझनेस आहे, ती सर्व काही मॅनेज करेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे हो आजी तर सर्व मॅनेज करेल, तिला माहिती आहे, परंतु रमा पण मीटिंग बद्दल आता काय आहे, तो विषय काय आहे हे रमाला काही माहिती नाही. मग नेमकं ती काय बोलणार आहे तिकडे, आणि रमा मात्र काय आर्किटेक्टशी असं बोलणार आहे, तिला काही जमणार नाही, त्यामुळे मलाच जावे लागेल, मी जातो पटकन. म्हणून अक्षय आता अभिचं सुद्धा काही ऐकत नाही आणि इकडे ऑफिसला यायला निघतो. त्यानंतर आता पार्वती आजी त्या आर्किटेक्टशी चर्चा तिची सुरू असते. तोपर्यंत आता नैना ही रमाला तयार करून साडी वगैरे घालून ते ऑफिसमध्ये घेऊन येते आणि तिला म्हणते की थांब बरं, मला इकडे तिकडे पाहून दे. म्हणून ती आता रमाला मागून पुढून सर्व काही चेक करते आणि माहीला आता तिच्या हात धरून म्हणते की काही गडबड मात्र तू करू नकोस. त्यावर आता माही म्हणते की नैना स्टॉप इट, आणि तू जरा हा फोन माझा तुझ्याजवळ ठेव. आणि आता माही नैनाच्या हातात मोबाईल देते आणि आतमध्ये निघून जाते. त्यावर आता माही आजी शेजारी आतमध्ये येऊन बसते आणि झाले का विचारून असं विचारते. त्यावर आता आजी म्हणते की हो चर्चा सुरू आहे, पण तू मात्र शांत बस, मध्ये काही बोलू नकोस. आणि आता आजीकडे बघून ते हसते आणि मनात थोडंसं आता म्हणजे ऐकू जाईल असं म्हणते की वेगळं काहीतरी असं सांगत जा ना फुल ग्रँडमा. त्याबद्दल आता लगेच जे आर्किटेक्ट सर आहे तर ते आता पार्वती आजीला जो काही आर्किटेक्टचा प्लॅन आहे त्याबद्दल समजावून सांगतात, म्हणजे आता त्या घराबद्दल. आणि हे बघा हे जे काही आहे ते सर्व काही अगदी शास्त्राला अनुसरून केलेलं आहे अक्षय सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर पार्वती आजी यस यस असे हसून म्हणत असते. त्यावर आता माही लगेच आजीला खुणावते. तर आजी रागाने म्हणते की अगं मला बोलून दे ना जरा. तेव्हा आजी मात्र आता माहीचं काही ऐकत नसते आणि माही आता जी काही ती चूक आहे तर ती काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता साई हा रमाला गाडीतून घेऊन जेथे त्याला ते पार्सल पोच करायचे असते त्या ठिकाणी येतो आणि रमाला म्हणतो की मॅडम मला येईपर्यंत तुम्ही असंच येथे गाडीमध्ये बसून राहा, मी असं जातो आणि असा येतो. तेव्हा आता लगेच
साई गाडीच्या खाली उतरतो आणि ती पार्सल घेऊन आत येत असतो। त्यानंतर आता इकडे पार्वती आजी ऐकत नाही म्हणून माही उठते आणि डायरेक्ट ती आता त्या आर्किटेक्ट सरांच्या जवळ येऊन बसते आणि एक्सक्यूज मी असं पार्वती आजीला शांत राहायला सांगते। तर आता आजी म्हणत असते की अगं बोलतात ना ते। त्यावर आता लगेच ती पेन्सिल घेते आणि लगेच त्या सरांना म्हणते की मी तुम्हाला काय सांगते की हे डोर येथे का आहे। त्यावर आता ते सर सांगायला सुरुवात करतात की मॅडम तुम्हाला येथून डायरेक्ट किचन मधून बाहेर येता येईल आणि येथून ऑफिस मध्ये सुद्धा जाता येईल। तेव्हा मात्र आता माही म्हणते आणि हे बघा ही थोडीशी ऑल आहे तर ती अशी छोटीशी करून तेथे मात्र डोर आपल्याला टाकता येईल आणि जे काही होईल अगदी शास्त्राप्रमाणे सुद्धा होईल, म्हणजे असं व्यवस्थित केले तर। आणि इंग्लिश मध्ये फडफडफड तर ती आता त्या आर्किटेक्ट सरांशी बोलते। पार्वती आजी तर अगदी आश्चर्यचकित होते आणि माहीकडे बघत असते आणि अगदी दिशा हे परफेक्ट बसतात, अगदी एजी। आणि जर एक भिंत हलून आपण एवढं सगळं काही अचिव्हमेंट करू शकतो तर मग का तुम्ही हे सर्व करत नाही, म्हणजे एका अशा ठिकाणी आग लागण्याची शक्यता जास्त असते। आणि हे बघा येथे तर तुम्ही विंडोजला जागाच ठेवलेली नाही, अगदी स्पेस सुद्धा नाही तिथे। तेव्हा आता ते सर म्हणतात की अहो मॅडम इकडे वरती बघा ना, म्हणजे बॅकअप साईडला मी विंडोजला अशी जागा ठेवलेली आहे। तेव्हा आता माही म्हणते की नाही नाही त्याला विंडो नाही म्हणत, तेथे एक्झॉस्ट फॅन असतील, राईट। पार्वती आजी तर अगदी बघतच असते आणि तिला तर खूप असा आनंद होत असतो, कारण माही खरंच किती हुशार आहे आणि किती फाडफाड इंग्लिश ती बोलते। तेव्हा मात्र आता ते आर्किटेक्ट सर पुढे म्हणतात की हे बघा मॅडम आपल्याकडे हॉलसाठी सुद्धा आणखीन काही प्लॅन्स आहेत। तेव्हा मात्र आता माही म्हणते की ओके मी पाहते आणि ती परत उठते आणि त्या मुलीच्या तेथे सोफ्यावर येऊन बसते, म्हणजे तिचा चेहरा आता सरांकडे होतो आणि ती त्या सर्व काही आर्किटेक्टचा जो काही तो पूर्णपणे प्लॅन आहे तर त्या घराचा तो पूर्णपणे पाहत असते आणि चेक करत असते। आणि तेव्हा मात्र आता हॉलचे जे काही ते स्ट्रक्चर आहे तर ते आता व्यवस्थितरित्या पाहते आणि तेवढ्यात आता साई आतमध्ये येतो, परंतु तिचा चेहरा मात्र आता तिकडे वळलेला असतो, परंतु त्या अगोदर मात्र ती इकडे बसलेली असते आणि योगायोगाने मात्र ती आता तिचा चेहरा पुन्हा तिकडे वळून बसते। आणि तेवढ्यात साई ते पार्सल घेऊन आत येतो आणि नमस्कार असं पार्वती आजीला म्हणतो। त्यावर आता पार्वती आजी विचारते की काय काम आहे। तेव्हा आता साई ते पार्सल दाखवतो तर रमा ही मागे वळून पाहणार तर लगेच पार्वती आजी म्हणते की रमा ओके ओके तू तुझं काम कर मी पाहते, म्हणजे तो आता साई रमाचा चेहरा काही पाहत नाही। त्यानंतर आता इकडे रमा ही गाडीमध्ये बसून बसून अगदी वैतागलेली असते, ती साईची वाट पाहत असते, परंतु साई मात्र अजून सुद्धा आलेला नसतो। ती आता पूर्णपणे वैतागून जाते आणि ती असते केवळ आता अक्षय आणि हे जे काही आहे तर त्यांच्या ऑफिसच्या तिथेच, परंतु आता तेथे नेमकं अक्षयची गाडी येते आणि अक्षय आता खाली उतरणार तोच लगेच माही तिचा सीट बेल्ट आहे तर तो काढण्याचा प्रयत्न करते, कारण ती आता वैतागून खाली उतरणार असते। तेव्हा आता अक्षय गाडीच्या खाली उतरतो, परंतु त्याचं पाऊल इतकं जड पडतं जेथे रमा आहे बसलेली त्या गाडीमध्ये तर त्याला पुढे सुद्धा जावंसं वाटत नसतं, तो पूर्णपणे धपकत चाललेला असतो। तेव्हा आता अक्षय विचार करतो की माझी पाऊल इतकी जड का झाली असतील, मला पुढे का जावंसं वाटत नसेल। तेव्हा रमाला सुद्धा अगदी तसंच होत असतं। अक्षय जवळ आल्यानंतर तिच्या हृदयाची धडधड वाढत असते। तेव्हा आता लगेच म्हणजे रमा विचार करते की असं मला का होत असेल, माझ्या हृदयाची धडधड का वाढत असेल। तेव्हा ती आता जो काही सीट बेल्ट आहे तर तो काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती काही तोचा सीट बेल्ट निघत नसतो, ती वैतागून जाते आणि तेवढ्यात तिच्या अंगावरची ओढणी उडते आणि ती डायरेक्ट अक्षयच्या अंगावर जाऊन पडते। तेव्हा त्या ओढणीचा स्पर्श अक्षयला अगदी आपला जवळचा स्पर्श वाटत असतो, तो अगदी त्या ओढणीला जवळ घेतो आणि अगदी आपल्या रमाचीच ओढणी आहे असे त्याला वाटत असते। तेव्हा तो अगदी जवळून त्या ओढणीला अगदी घेतो आणि अगदी आपल्या तोंडाशी धरतो, तर रमा इकडे सीट बेल्ट काढून वैतागून जाते, कारण तिची ओढणी उडालेली असते आणि ती ओढणी तिला घ्यायला जायचं असतं। तेव्हा रमा आणि अक्षय पुन्हा एकदा अगदी एकमेकांच्या खूप असे जवळ आलेले असतात आणि तो जाणीव त्यांना होत असते की आपण एकमेकांच्या खूप असे जवळ आहोत, परंतु तरी सुद्धा त्यांची भेट काही होत नसते। त्यानंतर आता पार्वती आजी आतमध्ये साईला म्हणते की तुम्ही जरा ते तिकडे रिसेप्शन जवळ जातात का, ते तुम्हाला सांगते की कुठे जायचे ते, कारण इकडे महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, तुम्ही तिकडे जा, ते नक्की तुम्हाला सर्व काही समजावतील। तेव्हा आता साई म्हणतो की बरं माफ करा जातो मी तिकडे आणि लगेच आता साई तिकडे जायला निघतो, तर पार्वती आजी थँक्यू बोलते।
त्यानंतर मात्र आता जेव्हा तो बाहेर निघून येतो आणि बाहेर आल्यानंतर अक्षय आणि त्याची भेट होते, तेव्हा आता अक्षयला पाहून त्याला खूप असा आनंद होतो. अरे भाई तू इकडे, आणि व्हॉट इज सरप्राईज, तेव्हा तू इकडे काय करतोस. तेव्हा आता अक्षय सांगतो की अरे ही आमची कंपनी आहे मुकादमांची, मुकादम फूड्स. अरे मी मुकादम कंपनीचा मालक आहे. तेव्हा आता म्हणजे साई खूप जोराने हसतो. अरे बाप्पा काय म्हणतो. त्यावर आता अक्षय सुद्धा खूप खुश होतो आणि क्या बात आहे, चल बरं आतमध्ये. त्यावर आता साई म्हणतो की अरे नाही आता मला उशीर होतो, आपण नंतर भेटूयात. परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतो की आज चल मी तुला चहा पाजतो. तेव्हा मात्र आता अक्षय त्याच्या हाताला धरतो आणि त्याला आतमध्ये घेऊन जात असतो. तर रमा ही साई करते आणि हा आवाज माझ्या ओळखीचा का वाटत असेल असं ती आता स्वतःच्या मनाला विचारते. तेव्हा आता रमा पूर्णपणे वैतागून जाते, तिला असा बसून बसून कंटाळा आलेला असतो. त्यानंतर आता अक्षय आणि साई आत येतात आणि एकमेकांबरोबर ते चहा घेत असतात. साई त्याला आता गप्पा करता करता सांगत असतो की हे बघा तुमच्याकडे इव्हिनिंगचा माल येतो ना तर तो मी सप्लाय करत असतो, म्हणजे माझ्याकडे चंद्रपूरला लोकल कंपन्या आहेत ना त्यांचा माल मी सगळीकडे सप्लाय करतो आणि सर आहो तुम्हाला सुद्धा मी सप्लाय करतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे अगोदर मला सर वगैरे जे काही म्हणतो ना ते अगोदर बंद कर. तेव्हा आता साईला हसू येतं. अक्षय म्हणतो की आता आज आपण एकत्र चहा पेलो ना मग तुम्हाला आजपासून भाऊ म्हणायचं. त्यावर आता साई म्हणतो की खरंच काय योगायोग म्हणायचा हा, आता गेल्या कितीतरी वर्ष मी येथे माल सप्लाय करू राहिलो पण या अगोदर मात्र आपली कधीही भेट नाही झालेली आणि आता बघा बरं 2च दिवसात आपण दोनदा भेटलो. त्यावर आता अक्षय हसून म्हणतो की हो कमल आहे की नाही पहा बरं. त्यावर आता साई म्हणतो की मला तर असे वाटतं की देव आपल्याला काहीतरी संकेत देतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे आता तू संकेत जे काही म्हटला ना त्यावरून मला आठवलं की काल मात्र मी तुला सांगितले ना की मला असं छातीमध्ये धडधड होते, त्रास होतो, नक्की काहीतरी असं जवळून आपल्या कोणीतरी जात आहे असं भास होतात, मला चक्कर येते, माझा श्वास वाढतो. अरे तसा त्रास मला आत्ता सुद्धा झाला, नेमकं काय आहे बरं हे, खरंच काय होतं हे काही कळत नाही. तेव्हा आता साई म्हणतो की चला भाऊ तुम्ही काळजी घ्या आणि चला आता मी निघतो, मला आता उशीर होतोय, आपण नंतर भेटूयात. तर आता अक्षय म्हणतो की हो साई, आणि अक्षय त्याला आता आपलं डायरेक्ट म्हणजे कार्ड देतो आणि आता तू डायरेक्ट मला फोन करत जा. तेव्हा साई आता ते कार्ड घेतो आणि अक्षयला म्हणतो की तुम्ही काल जे काही तुमच्या प्रेमाबद्दल बोललात ना ते खरंच किती भारी बोललात, माझ्या डोक्यातून ते अजूनपर्यंत जातच नाही, खरंच किती भारी बोललात तुम्ही. त्यामुळे मी तुम्हाला एक आयडिया देतो, तुम्ही मात्र घरी जाताना तुमच्या बायकोसाठी काहीतरी असं गिफ्ट घेऊन जा, अगदी त्यांना भारी वाटेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरंच बायकोला तर काही गिफ्ट घ्यावेच लागेल कारण व्हॅलेंटाईन डे हा लवकरच येतोय आणि काहीतरी गिफ्ट मात्र घ्यावेच लागेल. तर साई म्हणतो की काय, तर आता अक्षय म्हणतो की अरे प्रेमाचा दिवस येतोय, काहीतरी घ्यावा लागेल. तर अक्षय म्हणतो की हो हो आणि तू सुद्धा घे बर का तुझ्या त्या. तेव्हा आता साई हसतो आणि काय भाऊ तू पण, आणि लगेच अक्षय म्हणतो की हो हो घे आणि साई म्हणतो की चल आता मी निघतो. तर साई म्हणतो की चल आता काळजी घे आणि दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये हात देतात, एकमेकांना भेटतात. असे बोलून साई आता निघून जातो आणि आता अक्षयच्या हातामध्ये ती ओढणीच असते, तो सारखा त्या ओढणीकडे पाहत असतो आणि आता ओढणी पाहून झाल्यानंतर तो आता तेथेच आपल्या जवळ ठेवतो आणि परत आता तो जेव्हा इकडे ती जेथे मीटिंग सुरू असते तर त्या कॅबिन मध्ये येतो, ती ओढणी त्याच्या हातातच असते आणि तो सर्वांना हॅलो हॅलो करतो. तर आजी म्हणते की अक्षय म्हणतो की सो सॉरी जरा मला येण्यासाठी उशीर झाला. तेव्हा मात्र आता अक्षय इथे आला म्हणून पार्वती आजी पाहतच असते. तेव्हा मात्र आता जे काही आर्किटेक्ट सर आहे तर ते सांगतात की खरंच खूप छान असं सुपर प्रेझेंटेशन केलं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो तुम्हीच केलं आणि तुम्ही स्वतःच्या कामाचं कौतुक का करतात. त्यावर आता लगेच आपले सर म्हणतात की अहो अक्षय सर मी स्वतःचं कौतुक नाही करत, मी तुमच्या बायकोचं कौतुक करतो. तेव्हा आता माही डोक्याला हात लावते आणि डोळे झाकून घेते आणि आता तर पूर्ण वाट लागली, मग माही आता काय करशील, काय उत्तर देशील. तेव्हा मात्र आता अक्षय विचारतं की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. तर आता ते सर सांगतात की हो सर तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्या मिसेस इतक्या हुशार आहेत तर त्यांना आर्किटेक्ट बद्दल सर्व काही नॉलेज आहे. तर अक्षय आश्चर्याने पाहतच असतो. अक्षय म्हणतो की काय सांगतात. त्यावर आता आजी म्हणते की अरे तसे नाही आणि ती अशीच बोलत होती त्याबद्दल. आणि अक्षय तुला तर माहितीच आहे ना आपली रमा, तर तिने काही असं मोठं सजेशन दिलं तर ते लगेच आपल्याला पटतं, माहिती आहे ना तुला. बरं एक गोष्ट जाऊन दे, अरे तुझी तब्येत बरोबर नव्हती मग तू इकडे ऑफिसला का आला बरं आणि आता तुला बरं वाटते का.
त्यावर आता अक्षय म्हणतो की फार असे बरे नाही वाटत, परंतु आज जो काही ही महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो प्लॅन एकदा फायनल झाला तर हे जे काही आहे ते प्लॅन बद्दल आयुष्यभर तो तसाच राहील, त्यामुळे सांगा बरं इतकं काय असं तुम्ही यामध्ये बदल केला. तेव्हा आता ते आर्किटेक्ट सर आहे तर त्या आर्किटेक्टच्या प्लॅन बद्दल आता सर्व काही आता अक्षयला समजावून सांगत असतात की नक्की काय बदल केला तो, त्यांनी असं काय सजेशन दिलं तर त्याबद्दल ते सांगतात. तर आता हे डोअर आहे तर ते तिकडे कुठे शिफ्ट केलं आणि ती जी काही विंडोज आहे तर ती कुठे घेतली आणि कोणती भिंत अशी इकडे ठेवली, हे सर्व काही आता ते अक्षयला सांगत असतात. त्यावर आता ते सर पुढे म्हणतात की त्यांचा इंग्लिश लँग्वेजवर सुद्धा इतका प्रभाव आहे, ते इतक्या मस्त इंग्लिश बोलतात, इंग्लिशमध्ये समजावतात. तेव्हा आता अक्षयला तर धक्काच बसतो, परंतु पार्वती आजीला तर आणखीन धक्का बसतो, कारण आता हे सर तर अक्षयला सर्व काही खरं सांगून बसले आणि अक्षयला आता नक्की काय उत्तर द्यायचं की रमाला इंग्लिश कशी येत असेल. अक्षय अगदी स्तब्ध होतो आणि पाहतच असतो. तर माही आता शांत राहते आणि थोडीशी स्माइल करत असते, कारण ती आता यामध्ये पूर्णपणे गुंतून झालेली असते की अक्षयला आता नंतर काय उत्तर द्यायचे. अक्षय तर आता मला हे सर्व विचारेल, मग मी नेमकं आता काय करू. त्यानंतर आता साई बाहेर येतो आणि गाडीमध्ये बसतो आणि तो रमाकडे बघत असतो. रमाला खूप त्रास होत असतो आणि तो साई विचारतो की काही होते का, तर रमा म्हणते की नाही मला कस तरी होते. तर आता साई म्हणतो की तुम्ही पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा रमा विचारते की अहो तुम्ही मगाशी कुणाशी बोलत होतात, ते कोण होते, मग तुम्ही त्यांना ओळखतात का. तर आता लगेच साई म्हणतो की नाही. तेव्हा रमा विचारते की अहो मी ओळखते का, तर साई म्हणतो की नाही तुम्ही कशा ओळखत असतील. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की अहो तुम्हीच तर म्हणाला मी पुण्यात राहायचे आणि मग मला असे वाटले की मी नक्की त्यांना ओळखत असेल. तेव्हा आता साई म्हणतो की म्हणजे ओळखू शकतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तर ते तुम्हाला नक्की काहीतरी आठवू सुद्धा शकेल. चलता का तुम्ही एकदा भेटता का त्यांना, नाहीतर हे बघा त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलेलं आहे, मी त्यांना कॉल करतो. आणि त्यावर आता अक्षय मुकदम त्याच्या त्या कंपनीचं फ्रूट्स कंपनीचं नाव असतं. तर आता रमा त्याकडे लक्ष देत नाही आणि नाही नको असं ती साईला म्हणते. त्या कार्डकडे ती लक्ष देत नाही आणि साईला म्हणते की राहून द्या, एकतर माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय आणि प्रत्येक व्यक्तीला जर मी बघितलं तर मला तसेच वाटतं की ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे का, त्यामुळे चला आता आपण जाऊयात, नाहीतर उगाच त्यांना विचित्र वाटेल. आपण त्यांना भेटलो तर. मग आता साई लगेच रमाचा ऐकतो आणि आता गाडी चालू करून ते दोघे तेथून निघून जातात. त्यानंतर आता अक्षय इकडे आजीला विचारतो की हिला इंग्लिश केव्हापासून येते, केव्हापासून ही इतकं इंग्लिश बोलते. इंग्लिश बोलली ही, अगं आई इंग्लिश बोलली, आजी सांग ना. तेव्हा आता आजी मात्र विषय बदलते. आजी म्हणते की अरे अक्षय राहून दे ना, अरे नंतर आपण यावर डिस्कस करूयात, आता आपण जाऊयात चल बरं. म्हणून आजी आता ते आर्किटेक्ट आहे तर त्या सर्व सरांना आणि त्या मॅडमला बाहेर घेऊन जातात. परंतु आता अक्षय तर विचारातच पडतो. अक्षय म्हणतो की हिला इंग्रजी केव्हापासून येत असेल, ती इतकी फाडफाड इंग्लिश केव्हापासून बोलत असेल. तेव्हा अक्षय लगेच रमाजवळ येतो आणि तिला विचारतो की काय ग तुला आर्टिक्लेचर प्लॅनिंग कसं माहिती आहे, हे सर्व तुला कसं कळायला लागलं ते सांग बरं. तू तर गाडी सुद्धा चालवायला लागली आणि आता तर फाडफाड इंग्लिश सुद्धा बोलायला लागलीस. तर माही म्हणते की अहो काय प्रश्न विचारतात. आणि तेवढ्यात पार्वती आजी आते. माही म्हणते की तुम्ही काय प्रश्न विचारतात हो, अगोदर डोळे बारीक करा बरं. परंतु अक्षय तर कोणाचं ऐकत नसतो आणि तो अगदी विचारतो, अगदी आश्चर्याने आजीला सुद्धा विचारतो की अगं आजी हिला इंग्लिश केव्हापासून बोलता येते, इतकं परफेक्ट इंग्लिश बोलली का. तर आता आजी म्हणते की नाही अरे ती तिच्या पद्धतीनेच बोलली, काही चुकीचं सुद्धा बोलली, परंतु काय झालं अरे तिने सजेशन्स इतक्या भारी दिल्यात की ते एकदम असे इम्प्रेस झालेत आणि इंग्लिशचं जे काही बोलली ना ते अगदी उपहासाने असं बोलली असेल असं मला वाटते. तेव्हा लगेच आता अक्षय आश्चर्याने रमाकडे बघत असतो आणि नाही मला असं काही वाटत नसेल आणि ते उपहासाने बोलत असेल असं मला नाही वाटत. तेव्हा आता आजी म्हणते की अरे अक्षय तुला कसं ते तुझ्या समोर असं वाटून देतील बरं, म्हणजे एनिवे मला असं वाटतं की तिने काहीतरी चांगल्या सजेशन दिल्या आणि अरे तुझ्या रमाने मीटिंग ही अगदी सांभाळून घेतली, मग तुझ्या दृष्टीने ह्या सर्व काही गोष्टी आहेत तर त्या या गोष्टींचा विचार कर आणि जरा पॉझिटिव्ह वाग ना, पॉझिटिव्ह विचार कर. अरे नको त्या गोष्टींचा तू कशाला विचार करतोस, अरे इंग्लिश वगैरे हे सर्व काही. तर माही सुद्धा म्हणते की हो ना काही भलताच विचार कशाला करतात ओ. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही मी तसा विचार नाही करत, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ही इंग्लिश मध्ये बोलली आणि तर ते म्हणाले, परंतु ते जे काही म्हणत होते ते अगदी सिरियसलीच म्हणत होते. इंग्लिश मध्ये ही कसं काय इतकं बोलू शकली, म्हणजे ऍक्सिडेंट नंतर तिला इंग्लिश सुद्धा इतकं परफेक्ट
बोलता यायला लागले तेव्हा आता माही म्हणते की का मला इंग्लिश नाही येत आणि मी इंग्लिश नाही बोलू शकत का, आय स्पीकिंग इंग्लिश व्हेरी गुड असं मुद्दाम ती म्हणते. तर अक्षय म्हणतो की काय ह्या असल्या इंग्लिश बोलण्याचं त्यांना कौतुक वाटलं का, तर आजीला हसू येते. आजी सुद्धा म्हणते की अरे अक्षय बघितलंस का हे असं इंग्लिश ती बोलली आणि काय त्यांना खरंच खूप कौतुक वाटलं तिचं. तेव्हा आता माही म्हणते की आई आजी अहो जाऊन द्या, हे ना इतके विसरले, त्यांचं प्रेम सुद्धा विसरले, त्यांचं प्रेम माझ्यावर नाही राहिलं. आता अगोदर कसं की मी काही केलं तरी कौतुक करायचे आणि आताच बघा ना अहो त्यांनी कौतुक केलं पण यांनी नाही. तेव्हा अक्षय हसतो आणि नाही कौतुकच आहे, ऍक्सिडेंट नंतर हिचं इंग्लिश सुद्धा सुधारलं याचं कौतुकच आहे. तर आता आजी ही अक्षयकडे बघून हसत असते. तर माही सुद्धा अक्षयकडे पाहते. त्यावर आता अक्षय विचारते की बरं ते सर्व जाऊन द्या, मीटिंग व्यवस्थित पार पडली ना, प्लॅन तुम्ही व्यवस्थित चेक करून घेतला ना, आणि माहीला म्हणतो की तू सुद्धा बघितलास, मग हे सर्व तर व्यवस्थित झाले ना, मग झाले तर आता पार्वती आजी खुश होते आणि माही सुद्धा. आणि अक्षय तर आश्चर्यचकितच होतो, सारखा तो तोच विचार करत असतो आणि माही आता त्याच्याकडे खुश बघून हसते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय घरी येतो आणि जी काही ओढणी रमाची असते तर तो माहीला विचारतो की मला सांग ही ओढणी तुझी आहे का. तर आता रमा म्हणते की अहो काही कसं म्हणता, ही ओढणी माझी नाही. आणि काय हो पुन्हा तुम्हाला ही ओढणी कुठे सापडली, म्हणजे ती ओढणी धरते आणि अशी तिला हात सुद्धा लावत नाही आणि अशी बाजूला थोडीशी फेकून देते. तेव्हा अक्षय एकटक तिच्याकडे पाहतच असतो. अक्षय विचार करतो की मी 100% सांगू शकतो की या ओढणीला मात्र माझ्या रमाचा स्पर्श झालेला आहे. त्यानंतर आता मात्र इकडे रमा ही त्या साईला म्हणत असते माझं नाव श्रद्धा आहे, हे सुद्धा नाव मला आपलंसं नाही वाटत. तर आता साई म्हणून जातो की अहो मॅडम तुमचं नाव ते नाहीच. तेव्हा आता हे ऐकून रमाला धक्का बसतो. रमा विचारते की काय काय बोलतात, मग माझं नाव काय आहे बरं. त्यानंतर मात्र आता अक्षय हा इकडे वॉचमनकडे येतो आणि जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते सर्व काही आजच्या कॅबिनचं त्याच्या तो आता विचारतो. तेव्हा मात्र आता त्यात रमा जे काही इंग्लिश बोलत असते तर ते सर्व आता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अक्षयला दिसते. तेव्हा आता हे बघितल्यानंतर अक्षयच्या आता सर्व काही लक्षात येते की नक्की ही माझी रमा आहे की काय, आणि ही माझी रमा असेल तर इतकं परफेक्ट कसं वागू शकते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.